Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In previous lecture, you have studied what is the meaning of work environment introduction, and today's lecture we are going to study point importance of work environment. कार्यपरिस्थितीचे महत्त्व. कार्यपरिस्थितीचे महत्त्व कशासाठी आहे किंवा कार्यपरिस्थितीचे महत्त्व काय आहे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. अगोदरचं जे आपलं लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 स्टार्ट केलेला. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं. कशाचं इंट्रोडक्शन पाहिलं तर वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे काय, कार्यपरिस्थिती म्हणजे काय, कार्यपर्यावरण म्हणजे काय. कामगार ज्या स्थितीमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये एखाद्या फॅक्टरीमध्ये कारखान्यामध्ये काम करत असतात त्याला काय बोललं जातं, कार्यपरिस्थिती, वर्क कंडिशन असं म्हटलं जातं. ओके, सो इंट्रोडक्शनमध्ये आपण कार्यपरिस्थिती म्हणजे काय ते पाहिले. बरोबर त्याच्याबरोबर आपण त्याची एक डेफिनेशनसुद्धा तिथं पाहिलेली आहे, स्टडी केलेली आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके, आणि आजचं जे लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर कार्यपरिस्थितीचे महत्त्व काय आहे, कार्यपरिस्थितीचे महत्त्व कशासाठी आहे. ओके, मग कार्यपरिस्थितीचे महत्त्व हा पॉईंट बघत असताना महत्त्व आपल्याला 5 पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. पहिला पॉईंट असेल प्रोडक्टिव्हिटी, देन क्वालिटी, देन हेल्थ सेफ्टी, त्यानंतर मेंटल हेल्थ आणि सोशल पीस. बघा, सो या पद्धतीनं उत्पादकता हा पहिला पॉईंट असेल आपला. दुसरा पॉईंट आपला असेल दर्जा, तिसरा पॉईंट आपला असेल आरोग्य सुरक्षितता, चौथा पॉईंट आपला असेल मनस्वास्थ्य आणि 5वा पॉईंट लास्टचा आपला असेल सामाजिक शांतता. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला हे 5ही पॉईंट कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. ओके, पहिला आहे आपला प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. यामध्ये काय सांगितलं जातं तर कामगारांची उत्पादकता ही त्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की कामगारांची कार्यक्षमता त्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते आणि कार्यपरिस्थितीमध्ये काम करत असताना कामगारांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करणारे काही घटक असतात. मग कोणकोणते घटक असतात आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेलं आहे. तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल, ऐकलं असेल. त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक घटक असतील, सामूहिक घटक असतील, त्यानंतर भौतिक घटक असतील आणि मानसिक घटक असतील. या प्रकारचे वेगवेगळे घटक असतात, या प्रकारच्या वेगवेगळ्या बाबी असतात ज्या डायरेक्टली इनडायरेक्टली काय करतात तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करत असतात. आणि एखाद्या कारखान्याची उत्पादकता जी असेल, वस्तूची उत्पादकता जी असेल, प्रोडक्टिव्हिटी जी असेल ती कशावरती अवलंबून असते तर कामगारांच्या कार्यक्षमतेवरती. कामगारांची उत्पादकता ही त्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. जर कार्यपरिस्थिती निर्दोष सुयोग्य नसेल, बघा कार्यपरिस्थिती जी असणार आहे तुमची ज्या सिच्युएशनमध्ये कामगार एखाद्या कारखान्यामध्ये काम करतो ती वर्किंग कंडिशन तुमची जर योग्य नसेल, तिथं कामगाराला शारीरिक श्रम जास्त करावे लागत असतील आणि मानसिक समाधान जर तिथं त्याला लाभत नसेल तर काम करण्याचा उत्साह जो असतो तो उत्साह त्याला येत नाही. त्याचबरोबर काम करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण जर तिथं नसेल तर नक्कीच काय होणार आहे, त्याची कार्यक्षमता तिथं कमी होणार आहे, त्याची कार्यक्षमता तिथं घटणार आहे. ओके, काय सांगितलं जातं आपल्याला यामध्ये तर यामध्ये काय सांगितलं जातंय तर कामगारांची उत्पादकता ही त्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. आणि जर कार्यपरिस्थिती म्हणजेच जी सिच्युएशन की त्या सिच्युएशनमध्ये कामगार कारखान्यामध्ये काम करत असतो ती सिच्युएशन जर तुमची सुयोग्य नसेल, बघा तुमची कार्यपरिस्थिती ही सुयोग्य नसेल, कामगाराला तिथे जास्तीत जास्त शारीरिक श्रम करावे लागत असतील, कामगारांना मानसिक तिथं समाधान लाभत नसेल, जास्त काम करायचं परंतु मानसिक समाधान तिथं लाभत नसेल, काम करण्याचे ठिकाण जे असणार आहे, कामाचं एन्व्हायरमेंट जे असणार आहे ते जर त्यांचं उत्साहवर्धक नसेल तर नक्कीच काय होणार आहे, कामगारांची कार्यक्षमता तिथं कमी होणार आहे. कारण कामगार काम करण्यासाठी उत्साही नसणार आहे तिथं. त्याचबरोबर कामगारांना मानसिक सुख लाभत नाही, मानसिक समाधान लाभत नाही, म्हणून काय होणार आहे, कामगार दुःखी होऊन काम करणार आहे, म्हणजेच कामगारांची कार्यक्षमता तिथं कमी होणार आहे, घटणार आहे. आणि जर असं होत असेल तर नक्कीच काय होणार आहे तर कामगाराच्या हातून चुका होणार आहेत, कामगाराच्या हातून चुका होतात आणि परिणामी काय होतं तर उत्पादकता तिथं कमी होते. कारण जर कामगारांना मोटिवेट केलं नाही कामासाठी तर काय होणार आहे, त्याच्या कामामध्ये चुका दिसून येणार आहेत. त्याच्या कामामध्ये जर चुका दिसून आल्या तर काय होणार, आपल्या उत्पादकता
उत्पादकता वाढ जी होणार आहे ती आपली कमी होणार किंवा होणार नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी तिथं होऊ शकतात किंवा अशा पद्धतीची सिच्युएशन तिथं निर्माण होऊ शकते. तेव्हा काय केलं जातं तर कर्मचाऱ्यांची व पर्यायाने संपूर्ण उद्योग घटकाची उत्पादकता वाढवण्यासाठी ती उच्च स्तरावर ठेवण्यासाठी कारखान्यातील कार्यपरिस्थिती समाधानकारक असली पाहिजे. म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता या पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगता येईल तर कामगारांची कार्यक्षमता ही कामगाराची उत्पादकता ही त्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. एखादा कामगार किती काम करणार ते त्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. पण जर कार्यपरिस्थिती जी असणार आहे ती कार्यपरिस्थिती सुयोग्य नसेल, कामगाराला शारीरिक श्रम जास्त करावे लागत असतील, कामगारांना शारीरिक श्रम जास्त करून त्यांना मानसिक लाभ मिळत नसेल, मानसिक त्यांना समाधान मिळत नसेल, लाभत नसेल आणि काम करण्याचे ठिकाण जे असणार आहे, काम करण्याचं उत्साहवर्धक वातावरण तिथं निर्माण होत नसेल तर नक्कीच काय होणार आहे तिथं कामगारांची कार्यक्षमता कमी होणार आहे आणि त्यातून काय होणार आहे कामगाराच्या हातून चुका होणार आहेत. परिणामी आपल्याला काय दिसणार आहे तर आपली जी उत्पादकता आहे ती कमी झालेली आपल्याला इथं दिसणार आहे. आणि तेव्हाच कामगारांची व संपूर्ण उद्योगाची जर उत्पादकता वाढवायची असेल, आपल्याला ती उच्च स्तरावरती ठेवायची असेल आपल्याला, तर कारखान्यामध्ये जी काही वर्किंग कंडिशन असणार आहे किंवा कार्यपरिस्थिती असणार आहे ती समाधानकारक असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ओके, हा झाला पहिला पॉईंट कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये. काय सांगितलं तर उत्पादकता प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय सांगितलं जाते तर कामगाराची उत्पादकता त्याच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते आणि जर कामगार ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचं वातावरण उत्साहवर्धक नसेल, तिथं त्याला जास्तीत जास्त शारीरिक श्रम करावे लागत असतील, त्याला मानसिक समाधान लाभत नसेल तर नक्कीच काय होणार आहे तिथं त्याच्या हातून चुका होणार आहेत. चुका जर झाल्या त्याच्या हातून तर काय होणार आहे उत्पादकता कमी होणार आहे. उत्पादकता ज्या ठिकाणी कमी होते त्या ठिकाणी व्यवसायाला लॉस होणार आहे, व्यवसायाचा तोटा होणार आहे. आणि जर आपल्याला आपली उत्पादकता उद्योगाची कामगारांची उत्पादकता जर वाढवायची असेल, ती उच्च स्तरावरती आपल्याला जर नेऊन ठेवायची असेल तर कारखान्यातील कार्यपरिस्थिती ही समाधानकारक असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. ओके, हा झाला आपला पहिला पॉईंट. त्यानंतर महत्त्वामध्ये दुसरा पॉईंट तुम्हाला सांगितला आहे दर्जा, क्वालिटी. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ वर्क एन्व्हायरमेंट हा आपण पॉईंट बघतोय, कार्यपरिस्थितीचे महत्त्व आपण बघतोय. त्यामध्ये दुसरा पॉईंट आपल्याला काय सांगितला आहे दर्जा, क्वालिटी. यामध्ये काय सांगितलं जातंय तर उत्पादनाचा दर्जा उत्तम राहण्यासाठी कामगारांनी मन लावून काम केलं पाहिजे. साहजिक आहे, ज्या वेळेला एखादा कामगार मन लावून काम करणार आहे त्यावेळेला उत्पादन जे होणार आहे त्या उत्पादनाचा दर्जा जो असणार आहे तो उच्च असणार आहे, त्याची क्वालिटी ही चांगली असणार आहे. केवळ पाट्या टाकणं जर काम करायचं असेल, पाट्या टाकणे ही भावना जर असेल तुमची काम करायची तर तिथं उत्पादनाचा दर्जा जो आहे तो चांगला राहणार नाही. कामगारांनी आपलं स्किल जे आपलं स्किल जे असणार आहे ते स्किल तिथं दाखवलं पाहिजे, आपलं नॉलेज तिथं दाखवलं पाहिजे. आपल्या स्किलचा, नॉलेजचा, आपल्या एक्सपिरियन्सचा उपयोग त्याने काम करत असताना केला पाहिजे आणि त्याने एकाग्र चित्ताने त्याचं पूर्ण फोकस त्याचा त्या उत्पादनावरती असला पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे आणि ती भावना जर निर्माण करायची असेल, ती भावना निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर कार्यपरिस्थिती जी असणार आहे ती अनुकूल असली पाहिजे, कार्यपरिस्थिती ही उत्साहवर्धक असली पाहिजे. दर्जामध्ये काय सांगितलं जाते, क्वालिटीमध्ये काय सांगितलं जाते तर उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची क्वालिटी ही जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल तर कामगारांनी तिथं मन लावून काम केलं पाहिजे. केवळ पाट्या टाकणे ह्या भावनेने जर कामगारांनी काम केलं तर उत्पादनाचा दर्जा उच्च स्तरावरती जाणार नाही. आणि कामगारांनी नेहमी आपले स्किल जे असणार आहे, आपलं स्किल, आपलं नॉलेज, आपल्या काय बोलतात आपल्या कौशल्याचा, आपल्या ज्ञानाचा, त्यानंतर आपल्या एक्सपिरियन्सचा, अनुभवाचा वापर तिथं उपयोग त्याने केला पाहिजे. काम करत असताना त्याने पूर्ण फोकस उत्पादनावरती ठेवला पाहिजे, एकाग्रचित्तेने त्याने उत्पादनावरती काम केलं पाहिजे. आणि जर यासाठी जर वाटत असेल व्यवस्थापकाला की कामगारांनी मन लावून काम केलं पाहिजे, आनंदी राहून काम केलं पाहिजे, त्याने त्याच्या कौशल्याचा, ज्ञानाचा, अनुभवाचा वापर करून ते आपल्या इथं काम केलं पाहिजे, असं जर वाटत असेल तर नक्कीच व्यवस्थापकाने काय केले पाहिजे, आपुलकीची भावना तिथं कामगारांमध्ये निर्माण केली पाहिजे. आपुलकीची भावना कामगारांबरोबर निर्माण झाली तर काय होणार आहे, कामगार उत्साही आणि आनंदी होऊन काम करणार आहे तर नक्कीच तिथं काय होणार आहे, उत्पादनाचा दर्जा हा उंचावला जाणार आहे, वाढला जाणार आहे. ओके,
त्यासाठी कार्यपरिस्थिती जी असणार आहे कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये, व्यवसायामध्ये, ती कशी असली पाहिजे, आपुलकीची असली पाहिजे. कामगार आणि व्यवस्थापक यांच्यातील जे रिलेशन असणार आहे, यांच्यातील जे संबंध असणार आहेत ते कसे असले पाहिजेत, सलोख्याचे असले पाहिजेत. ओके, हा झाला आपला दुसरा पॉईंट क्वालिटी. त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे, हेल्थ सेफ्टी. त्यामध्ये काय सांगितलं, आरोग्य सुरक्षितता. मग यामध्ये काय सांगितलं जातं, ते साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. ओके, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी अशी म्हण आहे. म्हणजे शरीर निरोगी असेल तर मन निरोगी. ओके, शरीर निरोगी असेल तर मन निरोगी. कामगाराचं शरीर जर निरोगी असेल तर त्याला काम करण्यास उत्साह येत असतो, त्याला लवकर कंटाळा येत नाही किंवा थकवा येत नाही जे काही काम त्याला करायचं असतं त्याचा. ओके, कामगाराचे मनोबल तिथे काय होत असतं, वाढत असते. कामगाराचं हेल्थ जर चांगली असेल तर नक्कीच कामगार काय करणार आहे, चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. कामगार दिवसभरातील बराच वेळ कारखान्यात असतो. कामगार हा पूर्ण दिवसभरातील बराच वेळ कारखान्यामध्ये काम करत असतो. तेव्हा कामगाराचे आरोग्य टिकून राहण्यासाठी कारखान्यातील कार्यपरिस्थिती निकोप किंवा निरोगी असणं आवश्यक आहे. कामगारांचं आरोग्य हे टिकून राहण्यासाठी कारखाना जो असणार आहे, फॅक्टरी जी असणार आहे, त्याच्यामध्ये वर्किंग कंडिशन जी असणार आहे ती वर्किंग कंडिशन निरोगी असणं अतिशय आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी जी हवा असते ते हवा तिथे शुद्ध असली पाहिजे. कामाच्या ठिकाणी जी लाईट असणार आहे, जो प्रकाश असणार आहे तो भरपूर प्रकाश असला पाहिजे. त्यानंतर स्वच्छता, तिथं क्लीनलीनेस असला पाहिजे, स्वच्छता तिथं असली पाहिजे. पिण्यासाठी कामगारांच्या जे काही पाणी वापरलं जातं ते पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या सुविधा ज्या असणार आहेत त्या वेगवेगळ्या सुविधा कामगारांसाठी तिथं उपलब्ध असल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर विश्रांतीच्या वेळी ज्या ठिकाणी जी वेळ, ठराविक वेळ कामगारांसाठी विश्रांतीसाठी ठेवली असते ते विश्रांतीच्या वेळी कामगारांना करमणुकीची सोय तिथं असली पाहिजे किंवा करमणुकीची साधनं तिथं असली पाहिजेत. त्याचबरोबर कामगाराला काम करताना तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे, सिक्युअर वाटलं पाहिजे स्वतःला तिथं काम करत असताना. काम करत असताना आपल्याला कसलाही धोका नाही याची कामगारांच्या मनामध्ये निश्चिती झाली पाहिजे. जर कामगाराला एखाद्या वाटत असेल की इथं काम करताना आपल्याला काहीतरी धोका आहे तर कामगार मन लावून काम करेल का, तर नाही. त्यासाठी कामगारांना काम करत असण्याच्या ठिकाणी सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याचबरोबर काम करत असताना आपल्याला इथं कसलाही धोका नाही याची त्याच्या मनामध्ये निश्चिती झाली पाहिजे. आणि यामुळे काम करताना त्याचे मन चलबिचल न होता त्याचा पूर्ण फोकस हा कामाकडे राहू शकतो. या उलट काय होऊ शकतं, काम करत असताना जर धोक्याचे विचार जर त्यांच्या मनामध्ये आले तर काम करत असताना त्या कामामध्ये कामगारांकडून काही चुका होऊ शकतात व प्रसंगी अपघात होण्याचा सुद्धा संभव तिथं असतो. अपघात जर झाला तर नुकसान भरपाई तर द्यावी लागत असते. बघा, ज्या ठिकाणी अपघात होईल त्या ठिकाणी जर कामगारांचं काही नुकसान झालं, कामगारांना काही शारीरिक इजा झाली तर नक्कीच काय करावं लागणार आहे, व्यवस्थापकाला तिथं नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. पण इतर कामगारांच्या मनामध्ये त्याची भीती निर्माण होते आणि कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. जर 10 कामगार एका ठिकाणी काम करत असतील, एखाद्या कामगाराच्या अपघातामध्ये काही शारीरिक इजा झाली, काही नुकसान झालं, तर जे काही नवीन दुसरे बाकीचे 9 कामगार असणार आहे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तिथं निर्माण होतं आणि भीतीचं वातावरण तिथं निर्माण झालं नाही पाहिजे. ओके, मग आरोग्य सुरक्षितता, हेल्थ सेफ्टी यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी अशी म्हण आहे. म्हणजेच काय, तर शरीर निरोगी असेल तर मन निरोगी असणार आहे. कामगाराचे शरीर निरोगी असेल तर काम करताना त्याला उत्साह वाटणार आहे, तो आनंदी होऊन काम करणार आहे, त्याला लवकर थकवा येणार नाही, त्याला लवकर त्या कामाचा कंटाळा येणार नाही आणि कामगाराचं मनोबल तिथं वाढणार आहे. कामगार हा दिवसभरातील बराच वेळ कारखान्यामध्ये काम करत असतो, तेव्हा कामगाराचे आरोग्य हे टिकून राहिलं पाहिजे. कामगाराची हेल्थ ही चांगली असली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. त्यासाठी व्यवस्थापकाने किंवा व्यवसायाचं ओनर जो असेल त्यांनी त्यासाठी विचार केला पाहिजे. त्याचबरोबर कामगारांचे आरोग्य टिकून राहावं यासाठी कारखान्यातील जी वर्किंग कंडिशन असणार आहे ती निरोगी असली पाहिजे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी कामगार काम करतात त्या ठिकाणी असणारी हवा जी आहे ती हवा शुद्ध असली पाहिजे. त्या ठिकाणी जी काही लाईट यूज केली जाते ती लाईट भरपूर असली पाहिजे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जी काही पिण्याच्या पाण्याची सोय आहे कामगारांची ती स्वच्छ असली पाहिजे, भरपूर प्रकाश असला पाहिजे. तिथं कामाच्या ठिकाणी जो परिसर असणार आहे तो परिसर स्वच्छ असला पाहिजे, पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे, वॉशरूम्स वगैरे असतील त्याच्या सोयीसुविधा तिथं उपलब्ध असल्या पाहिजेत. कामगारांसाठी विश्रांतीची जी ठराविक वेळ दिवसभरातल्या कामाच्या तासामधून त्यांना विश्रांतीसाठी दिलेली असते त्या वेळेमध्ये त्यांच्यासाठी करमणुकीची काही साधने असले पाहिजेत, करमणुकीची सोय असली पाहिजे. कामगाराला काम करत असताना तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे.
जर कामगाराला काम करत असताना सुरक्षित वाटलं नाही तर काय होऊ शकतं, कामगाराच्या मनामध्ये मनामध्ये भीती निर्माण होते, धोक्याचे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि नक्कीच त्यातून कामगाराच्या कामामध्ये काही चुका होताना आपल्याला दिसतात. त्यासाठी कामगार ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी तो सुरक्षित असला पाहिजे, त्याला सुरक्षित फील झालं पाहिजे. ओके, की जेणेकरून कामगाराच्या मनामध्ये निश्चित झालं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आपल्याला कसलाही धोका नाही. ओके, मग असं जर त्याच्या मनामध्ये निश्चित झालं तर पूर्ण फोकस हा कामगार काय करणार आहे, आपल्या कामावरती करणार आहे आणि कार्यक्षमतेवरती चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. हा झाला आपला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट आपल्याला सांगितला तो म्हणजे मनस्वास्थ्य म्हणजेच मेंटल हेल्थ. ज्या पद्धतीनं शारीरिक हेल्थसुद्धा आरोग्यसुद्धा कामगारांचं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाची त्यांची मेंटल हेल्थसुद्धा आहे. काय सांगितलं यामध्ये, कामगार सर्व बाजूनी समाधानी असतील, कोणत्याही प्रकारची चिंता कामगारांना नसेल, काम करताना मन शांत असेल, प्रसन्न असेल तर कामगाराची कार्यक्षमता ही वाढत असते. बघा, कामगार हा सर्व बाजूनी समाधानी असला पाहिजे, तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला कोणतीही चिंता नसली पाहिजे, काम करत असताना मन हे शांत असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, कामगार हा आनंदी असला पाहिजे, तरच काय होऊ शकतं, कामगारांची कार्यक्षमता ही वाढते आणि कामगारांची कार्यक्षमता वाढू शकते. जर कामगारांची कार्यक्षमता वाढली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ तिथं होणार आहे. कामगारांची कार्यक्षमता वाढल्याने साधन सामग्री असेल, आपला टाईम असेल, इक्विपमेंट्स असतील, टाईम असेल, मशिनरी असतील यांचा अपव्यय होत नाही, वेस्टेज जात नाही, आपला वेळ वाया जात नाही, मशिनरी वाया जात नाही, साधन सामग्री वाया जात नाही जर कामगारांची कार्यक्षमता वाढली तर. पण कामगारांची कार्यक्षमता केव्हा वाढते, ज्या ठिकाणी कामगार काम करतो त्या ठिकाणी तो सर्व बाजूने समाधानी असला पाहिजे, त्याचं मन शांत असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी कोणतीही चिंता नसली पाहिजे. ओके, कुठलीही चिंता त्याच्या मनामध्ये नसावी. असं असेल, अशी सिच्युएशन असेल तर नक्कीच कामगारांची कार्यक्षमता वाढणार आहे. कामगारांची कार्यक्षमता वाढल्याने जी काही इक्विपमेंट्स असतील, त्यानंतर टाईम असेल, मशिनरी असतील, याचं जास्तीत जास्त जास्त वाया जाणार नाही, त्याचा अपव्यय होणार नाही. त्याचबरोबर काय होणार आहे, आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे, प्रोडक्शन जे असणार आहे ते इन्क्रीज होणार आहे, उत्पादनाची क्वालिटी जी असणार आहे, प्रोडक्शन क्वालिटी जी असणार आहे ती क्वालिटी मेंटेन राहणार आहे किंवा क्वालिटी आणखीन चांगली बेस्ट होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च काय होणार आहे, इथं कमी होणार आहे. प्रत्येक नग जो असणार आहे त्या नगाची प्रोडक्शन कॉस्ट जी असणार आहे ती कमी होणार आहे, कारण कामगार काम करताना आनंदी, उत्साही आणि एनर्जीनं काम करत असतात. ओके, त्यामुळं काय होणार आहे, उत्पादन खर्च कमी होणार आहे, त्याचबरोबर उद्योग घटकाच्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे आणि उद्योग घटकाच्या नफ्यामध्ये वाढ झाली तर व्यावसायिकसुद्धा, बिझनेसमनसुद्धा आनंदी होणार आहेत आणि कामगारांना वाढीव वेतन तिथं दिलं जाणार आहे. जर कामगारांच्या कार्यक्षमता वाढून उत्पादनामध्ये वाढ होत असेल, त्यानंतर उत्पादन खर्च कमी होत असेल, उद्योग घटकाच्या नफ्यामध्ये वाढ होत असेल तर नक्कीच काय होणार आहे, कामगारांच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. कामगारांच्या वेतनामध्ये वाढ झालेली आपल्याला तिथं दिसून येणार आहे. ओके, म्हणजे बघा, कामगार जर आनंदी राहून काम करत असेल, प्रसन्न राहून काम करत असेल तर काय होणार आहे, त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. उत्पादनामध्ये वाढ झाली तर व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नफ्यामध्ये वाढ झाली तर कामगारांच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी आहे, एकमेकांवरती डिपेंड आहे. त्यानंतरचा 5वा पॉईंट आहे तो म्हणजे सामाजिक शांतता. सामाजिक शांतता, सोशल पीस. यामध्ये काय सांगितलंय, तर कारखान्यामध्ये किंवा एखादा व्यवसाय असेल, फॅक्टरी असेल, काही असेल, कारखान्यामध्ये कार्यपरिस्थिती जी असते, कार्यपर्यावरण जे असेल ते उत्तम असेल तर कामगार मालक यांचे संबंध सलोख्याचे राहून संप, टाळेबंदी यांना आळा बसतो. बघा, ज्या ठिकाणी कामगार काम करतो त्या ठिकाणचं वातावरण जर चांगलं असेल तर काय होणार आहे, नक्कीच त्या ठिकाणी जे काही संप काढले जातात कामाचे किंवा मोर्चा वगैरे काही काढलं जातं त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे त्यांना टाळेबंदी होऊ शकते किंवा त्याला एक प्रकारे आळा होऊ शकतो. म्हणजेच काय, तर कारखान्यातील कार्यपरिस्थिती जर उत्तम असेल तर कामगार मालक यांचे संबंध कसे राहणार आहेत, सलोख्याचे राहणार आहेत. आणि कामगार मालक यांचे संबंध जर सलोख्याचे असतील तर तिथं कामासाठी वेगवेगळे संप काढावे लागणार नाहीत, कामगारांना वेगवेगळे मोर्चे तिथं काढावे लागणार नाहीत. ओके, कामगारांना आंदोलने
औद्योगिक अशांतता याचा समाजाला त्रास होणार नाही व सामाजिक स्वास्थ्य तिथं लाभणार आहे. जर एखाद्या कारखान्यातील कार्यपरिस्थिती चांगली नसेल, त्या ठिकाणी जे कामगार काम करतात त्या कामगार आणि मालक यांच्यामधील संबंध जे असणार आहेत ते चांगले नसतील तर काय होतं की कामगारांना आंदोलने काढावे लागतात, मोर्चा काढावे लागतात, तिथं संप काढावे लागतात आणि ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं, औद्योगिक अशांतता निर्माण होते. औद्योगिक अशांतता निर्माण झाली की काय होतं, सामाजिक स्वास्थ्य बिघडतं. त्यानंतर त्याचा जास्तीत जास्त त्रास हा समाजाला होतो, कामगारांना होतो, त्यांच्या फॅमिलीला होतो, मालक वर्गाला होतो, इतर कारखाने जे असतील त्या इतर कारखान्यांना सुद्धा होतो. म्हणजे सामाजिक स्वास्थ्य काय होतं, इथं बिघडतं. ओके, समाजाला त्रास होतो कारण औद्योगिक अशांतता निर्माण होते. ज्या वेळेला मोठे मोठे संप काढले जातात कामगारांचे, त्यावेळेला ज्या वेळेला मोठे मोठे मोर्चे आंदोलने काढली जातात त्यावेळेला काय होतं, सामाजिक अशांतता तिथे निर्माण होत असते. ओके, परंतु ज्या वेळेला कामगार आणि मालक यांचे संबंध चांगले असतात त्यावेळेला जे काही होणारे संप आहेत ते संप टाळले जातात. त्यानंतर आळेबंदी तिथं होते, टाळेबंदीला तिथं आळा बसतो, ते वेगवेगळे आंदोलने कमी होतात, आंदोलने केली जात नाहीत, वेगवेगळे मोर्चे केले जात नाहीत. त्यावेळेला नक्कीच तिथं काय होणार आहे, सामाजिक स्वास्थ्य हे चांगलं असणार आहे, समाजाला त्रास होणार नाही, समाजाला चांगल्या दर्जाचा माल कमीत कमी किमतीमध्ये तिथं मिळू शकतो. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की समाजाला सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते चांगलं राहणं, समाजाला कोणताही त्रास होऊ नये आपल्या कामासंबंधी याची काळजी कामगारांनी मालकांनी घेणं गरजेचं आहे. समाजामध्ये चांगल्या दर्जाची वस्तू कमीत कमी किमतीला आपण समाजाला देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं जातं आहे, तर जे काही कामगार कारखान्यामध्ये काम करतात ती कार्यपरिस्थिती चांगली असली पाहिजे. इन शॉर्टमध्ये ती वर्किंग कंडिशन कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले आहे तर कार्यपरिस्थितीचे महत्त्व. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ वर्क इन्व्हायरमेंट, त्यामध्ये आपल्याला 5 पॉईंट दिलेले होते. आपण 5ही पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत. अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला झालेलं आहे. पहिला पॉईंट आपला प्रोडक्टिव्हिटी, त्यानंतर क्वालिटी, त्यानंतर हेल्थ सेफ्टी, त्यानंतर मेंटल हेल्थ आणि सोशल पीस. पहिला पॉईंट आपला उत्पादकता, त्यानंतर दर्जा, त्यानंतर आरोग्य सुरक्षितता, त्यानंतर मनस्वास्थ्य, त्यानंतर सामाजिक शांतता. सो या पद्धतीनं आपल्याला काय दिलेले आहेत, 5 पॉईंट दिलेले आहेत कार्यपरिस्थितीच्या महत्त्वामध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा पॉईंट कंप्लीट केलेला आहे. लेक्चर हे कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चर पूर्ण ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव मेन्शन करायचं, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील, काही क्वेरी असतील तर तुम्ही ती कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ओके, आपला पुढचा जो पॉईंट असणार आहे, नेक्स्ट लेक्चर जे आपला असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, फॅक्टर्स अफेक्टिंग वर्क इन्व्हायरमेंट, म्हणजेच कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे काही घटक आहेत. मग त्या घटकामध्ये कोणकोणते घटक येतात, तर त्यामध्ये लाईटिंग असेल, प्रकाश, ओके, लाईटिंग असेल, त्यानंतर वायुविजन असेल, व्हेंटिलेशन असेल, त्यानंतरचा घटक असेल तो म्हणजे आरोग्य रक्षण, सॅनिटेशन असेल, या गोंगाट नियंत्रण असेल, नॉईज कंट्रोल असेल. सो या पद्धतीचे वेगवेगळे घटक आहेत जे की कार्यपरिस्थितीशी संबंधित आहेत. सो उद्याच्या लेक्चरपासून आपण एक एक घटक काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत, एक्सप्लेन करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. ओके, सो उद्याचं जे लेक्चर असेल आपलं तो पहिला घटक आपण तिथे घेऊया, लाइटिंग म्हणजेच प्रकाश. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यपरिस्थितीचे महत्त्व पाहिलं. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कार्यपरिस्थितीचे इंट्रोडक्शन पाहिलं, कार्यपरिस्थिती म्हणजे काय ते पाहिलं. त्याचबरोबर कार्यपरिस्थितीमध्ये कोणकोणते घटक आहेत जे की कामगारांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करतात ते घटक आपण तिथं पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये कार्यपरिस्थितीचं महत्त्व पाहिलं आणि उद्याचं जे लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे कोणकोणते घटक आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.